मला समजावण्याचा प्रयत्न करू नकोस रोहिणी, प्लीज. अगं काय चाललंय हे सगळं? माझं ऐकायचं नाही ठरवलंयस का? हो, वेडेपणा आहे हा. हे बघ, तुला जे समजायचं ते समज, पण आता मी इथे थांबणार नाहीये. आपण इथे आल्यावर जे काही घडलं ते सगळं खोटं आहे असं म्हणायचंय का तुला? हो अगं, आपल्यापैकीच कोणीतरी प्रँक करत असणार आहे. हे असं बोलून तू मला समजवतेस का स्वतःच्या मनाची समजूत काढतीयस? रोहिणी, मुद्दामून कोणी अशा जुन्या जखमा उखडून काढत नाही. 10 वर्षांपूर्वी जी गोष्ट घडली, आपली मैत्रीण नीलांबरी आपल्या डोळ्यात देखत आपल्याला सोडून गेली, त्या गोष्टीपासून आपण सगळेच पळ काढतोय, ज्यामुळे आपण एकमेकांना टाळत आलोय. बस तीच गोष्ट आपल्या समोर आलीये. आपण इथे येण्याआधी तो बाबूराव आपल्या कुणालाच ओळखत नव्हता ग. आपली नावं आपण त्याला सांगितली तेव्हा त्यांनी आपल्याला आत घेतलं. एवढंच नाही तर त्यांनी नीलांबरीला अगदी बरोबर ओळखलं. आणि ते आरशावरच. अगं, पण तू का त्या बाबूराववर एवढा विश्वास ठेवतेयस? मला तर तो माणूस जरा धांदरटच वाटतो. आणि असंही असू शकतं ना की आपण इथे येण्याआधी आपल्यापैकी कोणीतरी धाकले बाय, थोरले बाय, धाकले बाय, थोरले बाय, धाकले बाय, थोरले बाय, टाकले बाय, थोरले बाय, टाकले बाय. सायली, म्हणजे आयशे आता काय ना सगळं पुसलं जाऊ दे हो. आता ही भूताची आहे का कोणी कालाकांड केलं मला माहित नाही, पण हा जो कोणी केला असेल त्याचं ऑक्सिजन जास्त असतं. वाटो लावू दे. तरले बाय टाकले बाय, तरले बाय टाकले, तरले बाय टाकले, तरले बाय टाकले बाय, तरले बाय टाकले, तरले बाय टाकले बाय. सायली ऐक ना अगं, आपल्याला काय कायमचं राहायचंय का इथे? 2 दिवसाचा तो प्रश्न आहे. हे बघ, माझं ठरलंय, मला तर काही ऐकायचं नाहीये, प्लीज. ठीक आहे, ठरलंय ना तुझं, मी नाही फोर्स करणार तुला. पण हे बघ, जायच्या आधी तू एकदा विकीशी बोलणार आहेस आणि तुमच्यात जे काही गैरसमज आहेत ते सगळे दूर करणार आहेस. हे बघ, मला कुणाशी काहीही बोलायचं नाहीये आता. आपण दोघी त्याला भेटणार आहोत आणि तू त्याच्याशी बोलणार आहेस. दॅट्स फायनल. नीलांबरी आपल्या आधी नीलू इथे येऊन गेली होती, हे कसं शक्य आहे यार? मी की नाही इथं पाऊल टाकल्यावरच म्हणलं होतं नक्कीच काहीतरी गडबड आहे गड्या. म्हणजे सांगतो ना. अरे पण त्याच्या आधी तर लांब जंगलात रिसॉर्ट कोणी निवडलं हे आधी हुडकायला हवं. आणि ते एकदा कळलं की नाही की मग आपल्याला कळलं ह्या मागे नेमकं डोकं कोणाचं आहे. बाबूराव भाऊ, हे रिसॉर्ट कोणी बुक केलंय? आता तुम्ही आला म्हणजे तुम्ही बुक केला असणार ना. मी काय म्हणतो, आमच्यापैकी कोणाच्या तरी नावावर हे रिसॉर्ट बुक असेल ना? बरोबर बोलत मला. हा, मग त्यांचं नाव काय? आता त्याचं नाव माहित झालं. मी काय मालक आहे का? ते समजा मालक बघतात. तुम्ही मालकाला विचारा ना. हे बघे, मी तुला शेवटचं विचारतो आणि शांतपणे विचारतो, कोणी बुक केलंय रिसॉर्ट? कोण आहे मालक इथला? जे काही लपवतोय ना ते खरं खरं सांगा बाबूराव. तुला नीलांबरी माहितीये पण मला कोण माहित नाही. असं बोलून माझ्या अंगाशी येऊ नको. हे मला माहित आहे तर माहित आहे आणि मला माहित नाही. कुणाचा पण बाप आला तरी आपल्याला माहित नाही. आणि परत असा कसा विचारून तुम्ही माझ्याशी कांदा घेऊ नका.
आणि एकदा का कंदल गेली ना तर आपण बाबूराव नाही आपण खवीस आहे. तो पण असा तसा नाही, सातपाडीचा खवीस आहे. तो टाकीने एकेकाला हलपाटून शहाणपणा कमी करा. तेवढं विचारलंय तेवढंच सांग. अरे नसेल त्यांना खरं माहिती, तुम्ही जा. तुला वेळ लागलाय का रे जरा? का पाठवलंस त्याला? अरे आत्ता कळलं असतं ना आपल्याला खरं काय ते. अरे पण त्यासाठी अख्खी रात्र आहे. खरं काय ते कळेल आपल्याला. उगाच आल्या आल्या त्यावरून आपल्यामध्ये वाद नकोय. ए विकी, तू सांग बाबा हिला. काय झालं? अरे आत्ताच इथून निघून जायचं म्हणतेय. का? अगं सायली, व्हॉट इज दिस यार? वेडी आहेस का? बघ ना अगं, मी समजावून थकले. बघ आता तुझ्याच्याने काही होतं का. सायली चल आपण बोलूया. सायली जर इथून निघून जाण्याचं बोलत असेल तर त्यात तिची चूक नाहीये. कारण आल्या आल्या इथे काही जे काही घडलं त्याने कोणी पण घाबरेलच ना. स्वतः घाबरलायस ते सांग. मी तर तेव्हाच घाबरलो जेव्हा इथे आल्यावर मी स्विमिंग पूल बघितला. आत गेलं तर निलांबरीचं प्रकरण आणि बाहेर आलं तर हा स्विमिंग पूल. हो ना, मला आज पण सगळं चांगलं आठवायलंय. त्या प्रसंगानंतर ना स्विमिंग पूल सोडाच. मी आमच्या गावच्या विहिरीमध्ये पण नाही उतरलो कधी. मी तर स्विमिंग पूलच्या बाजूने पण गेलो नाही तेव्हापासून. हे बास नाही. अरे तो विषय कशाला काढताय आता? झालं ते, आणि जे काही झालं होतं ना त्यात आपली काहीही चूक नव्हती. हे बघ, चूक आपलीच होती. नीलूच्या बाबतीत जे काही झालं त्या सगळ्याला आपणच जबाबदार होतो. सायली, तुला इतकं समजावून सुद्धा तू का पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी बोलतीये? हे बघ, नीलूच्या बाबतीत जे काही घडलं तो एक अपघात होता आणि त्या घटनेलाही आता 10 वर्ष होऊन गेली. तिच्या डेड बॉडीचं काय झालं? अरे खूप जवळची मैत्रीण होती रे ती आपली. घरच्यांची खोटं बोलून आली होती आपल्या बरोबर. आणि आपण काय केलं? तिच्या बरोबर जे काही झालं त्यानंतर तिची मदत करायची सोडून, तिला वाचवायचं सोडून आपण सगळ्यांनी स्वतःला वाचवलं. आपण सगळे तिथून पळून गेलो. ती जिवंत आहे का मेली आहे हे बघण्यासाठी थांबलो नाही रे आपण तिथे. मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केलास ना तरी मला हे माहिती आहे की आपण सगळ्यांनी मिळून नीलूचा जीव घेतलाय. यार काय काय झालं? काही नाही. दचकला कशाला मग? त्या दिवशी मी पहिल्यांदा डेड बॉडी पाहिली होती. आपल्या निलांबरीची डेड बॉडी. तू अजून त्याच झोन मध्ये आहेस का रे? तुम्ही पण तिथे जात का सगळे? अरे अशी भीती मनात ठेवली ना तर कुणाला काहीच मिळणार नाहीये. हा करेक्ट बोलतोय तू. मी पुस्तकांमध्ये वाचलं होतं की आपल्याला जर भीती घालवायची असेल ना तर आपल्याला भीतीला सामोरं जावं लागतं. काय रे, तू अजून पण ती मोटिवेशनल पुस्तकं वाचतोस? अरे हो, ती पुस्तकं वाचतो म्हणून आतापर्यंत वाचलोय ना. त्याच थॉटला तर इम्प्लिमेंट करायची गरज आहे. म्हणजे काढा कपडे आणि मारा उड्यात चाला. अरे पोरांनो, पाण्यात का उतरलाव आणि कुणाच्या परवानगीनं पाण्यात उतरलाव? बाहेर या, बाहेर या आधी. अहो काय, पोहू दे की त्यांना. बाय बाय, तू पोटूशी आहेस? तुझं थांबायचं नाही हो. अरे प्रत्येक जागेचा ना एक राखणदार असतो आणि रातच्या येईल ना तसं बाहेर पडतो. आणि कुणी पाण्यात जर खेळताना दिसला तर त्याचा काय खरं नाही. आणि मग जर त्याचा डोसका सटकला तर टाकीला जो हेलपाटून. आणि जर कुणाची येल जर खराब असेल ना तो एखाद्याचा जीव पण घेतो. अरे काय घाबरतोय? काय होत नाही. अरे बिंदास. इथं कोणतरी मला पाय वाढला. अरे का पाय? अरे जा.
बाबूराव म्या तुम्हा सगळ्यांची शाळा घेत होतो. मग काय रे, घाबरलो ना आम्ही. अरे काय ते ठीक आहे ना, ते जीव सोडला होता. कधी कुठे काय वागायचंय तेव्हाही कळत नव्हतं, आताही कळत नाही. बाबा कवा खटकन जीव गेला असं ना, कल्ला नसतो तुला तांडेल. अरे जा बाबा, चाकण्याचं बघ जरा. याचे काय करायचं मला कळत नाही. अरे पर दोस्तांनो, मी तोच आहे तुमचा जुना मित्र हनम्या. आणि आम्ही हे तुझे तेच मित्र आहोत जे 10 वर्ष आधी होतो. उचला रे. ए, थांब. ऐक, हे माझे कपडे तुला वाहणार नाहीत, दे इकडे. चल ग. ए अरे मेंढे, अरे पाण्यातला माझ्या. काय असे का बघते माझ्याकडे? तू करतेस का असं? आरामात जरा. हे बघ, त्याचा मान ठेवायचा असतो. गप्पा, मानबिन काही नसतं. तुम्हाला सांगते, जेव्हा जे वाटलं ना ते करायचं. म्हणजे खायचं प्यायचं, एन्जॉय करायचं यार. चिअर्स. काय थांबा ना, तिथं मी स्विमिंग पूलात बुडू बुडू मरतोय, तुम्ही काय चिअर्स करताय? ए हन्म्या, तुझा ड्रामा बंद कर. हे घे ड्रिंक घे. तिकडे जाऊन दे. शेतावर मला इतक्या वर्षानंतर तुम्हाला सगळ्यांना भेटून मस्त वाटलं यार. मला वाटलं नव्हतं आपण सगळे असे भेटू. विकी, आपण तसं बोलतो पण खरंच तसं नसतं. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम काय सांगतो? ठीक आहे. नको नको. हे बघ, तुझी स्पिरिच्युअलिटी आणि पॉझिटिव्हिटी ऐकायची ही वेळ नाही. आज आपण मरायला मोकळं झालो. असं नको बोलूस रे. अरे नाही, आपली ना खूप वर्षांची इच्छा होती, एकदा तरी ना आपल्या ग्रुप बरोबर असं प्यायला बसावं. आणि ती इच्छा आज इतक्या वर्षांनी पूर्ण झालेली आहे, म्हणून म्हटलं आज आपण मरायला मोकळं झालो. मी काय म्हणते, आपण वेगळ्या कुठल्या तरी विषयावर बोलूया का? नाही म्हणजे 10 वर्षात प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काहीतरी बदललं असेलच ना, त्याबद्दल बोलूया. नाही, घडलं असेल ना, पण ते तुमच्या आयुष्यात. शेतकऱ्याच्या आयुष्यात कधीही काही घडत नाही. ए हनम्या, मग तू राहू दे. हा चल. विकी, तू बोल. काय बोलू? काही बोल. तुझ्या प्रोफेशन बद्दल सांग. हा, थांब, मी सुरुवात करतो. अरे ठीक आहे, आता सुरू झाला. हा, तर मी प्रोफेशनने टीचर आहे. माझं लग्न झालंय, मला एक मुलगा आहे आणि हेच सगळं माझं आयुष्य आहे. तसंही तुझ्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टिंग घडलं असेलच ना? सांगायचं झालं तर मी एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉब करतोय. पगार चांगला आहे, जॉब चांगला आहे, बस. म्हणजे माझ्याकडे असं काही खास सांगण्यासारखं नाहीये. वा, म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये कोणीतरी असा एक आहे जो बाबा मल्टीनॅशनल कंपनीच्या गोष्टी करतोय. तो एकटाच नाही, अरे मी सुद्धा आहे मल्टीनॅशनल कंपनीत. क्या बात आहे. काँग्रेस सध्या. थँक्स यार. मग मँडी, तुझं काय चाललंय? हा, हे मेंढ्या, अरे काय बोल. सांगतो, त्या बाटल्या फ्रीज मध्ये ठेवून येतो आधी. अरे मँडी, लवकर ये. बाटल्या फ्रीज मध्ये ठेव.
माझं लग्न ठरलंय. तू लग्न करते? का मी लग्न नाही का करू शकत? नाही करू शकते पण अगं नाही, तूच काय म्हणायचीस ना मी आयुष्यात कधीच लग्न करणार नाहीये. फ्रीडम आवडायचं ना तुला. ते सिनेमात नाही का हिरो मंडळी कसे कपडे बदलतात तशी कॉलेजला असताना बॉयफ्रेंड चेंज करायची. तो माझा पास्ट होता. आता ना मी फ्युचरवर कॉन्सन्ट्रेट करणार आहे. यु नो. घ्या. ओ लग्नाची पत्रिका बापरे लय खर्च केलाय. अरे लेको हे तू त्या बिझनेसमन जागीरदाराच्या पोराशी लग्न करतेस? येस. जागीरदार माझा होणारा नवरा. अगं पण हे असं अचानक कसं घडलं? अचानक घडलं म्हणजे कारण मी तुमच्या सगळ्यांसारखा ना लाईफ बद्दल असा गंभीर विचार वगैरे करत नाही म्हणून. जहा पे पैसा है ना सुख पण तिथेच असतं. काय टीका टीचर? सारखे EMIs भरून सारखे ऍडजस्टमेंट करून बोर नाही झाला तू? यार पण मी बोर झाले यार. आता ना मला रॉयल लाईफ जगायचंय. रॉयल एकदम. म्हणून ना मी इथे आलीये मुद्दाम तुम्हा सगळ्यांसोबत एन्जॉय करायला. यार कारण एकदा माझं लग्न झालं ना की मग मी मिसेस राजशेखर जहागीरदार होणार यार. मग हे असं असं सतत डोक्यावर पदर आणि सगळ्यांचा आदर. शी यार लाईफ टाइम साठी सोन्याचा पिंजरा. म्हणून मी ना ठरवलंय जोपर्यंत इथे आहे तुमच्या सगळ्यांसोबत लग्नाआधी खूप एन्जॉय करायचा. सो हॅपी. खाली 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 सावकाश सावकाश सावकाश. तुम्ही इथे बघा. थँक्यू. कॉंग्रॅट्स अनुजा. कॉंग्रॅट्स. थँक्यू अनुजा. अभिनंदन. एक ड्रिंक अनुजासाठी तिच्या लग्नाच्या सेलिब्रेशन साठी. काय म्हणतात? येस. हे थांबा थांबा थांबा. आणि दुसरं ड्रिंक रोहिणीच्या नावानं. प्रेग्नंट आहे ती. अरे तिला पाजत नाहीये. नाही म्हणजे तिनं फोनवरती ग्रुप बनवला म्हणून तर आपण इथं जमलो नाही का? काय नाही मी काही ग्रुप वगैरे बनवला नाही. माझा काय संबंध? तू ग्रुप बनवलाच नाही. अरे ठीक आहे ना मग कोणी का बनवे ना. आपण जमलो हे महत्वाचं नाहीये का? अरे पण कुणीतरी बनवलंच असेल ना. एक्झॅक्टली. हे कोणी तू बनवलं का? नाही रे काय आपल्यापैकी कुणीच बनवलेलं नाहीये. हे कसं शक्य आहे? हन्म्या खरं सांगा तुझ्या बंकसमुळे ना आधीच चढलेली उतरायला लागली. नाही तर काय ते मगाशी पाण्यात मस्ती केली तशी मस्ती करू नको. अरे बाबा मी ग्रुप बनवलं नाहीये. या ग्लासची शपथ. सायली तू? मी माझा आणि ग्रुप बनवण्याचा काहीच संबंध नाहीये. सतेज? अरे माझेच 3 नंबर बदललेत. माझ्याकडे कोणाचे नंबर नाहीयेत. मला सांगा आपल्या कोणाकडेच कोणाचे नंबर नव्हते राईट? ग्रुप कसा बनला? कसं झालं? आपण कोणीच एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये आणि मग ही रियुनियन ही पार्टी काहीतरी गडबड आहे. ग्रुप ऍडमिन चेक करा. आपण सगळेच ऍडमिन आहोत. सगळे चेक करा. हो ग. थोड्या वेळासाठी आपण गृहीत धरू की आपल्यापैकी कुणीच हा ग्रुप बनवलेला नाही. पण मग हा प्लॅन कोणाचा आहे? सत्याच. काय सत्य काय? हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. याला आधीपासूनच सवय आहे स्वतःची चूक कबूल करायचीच नाही. आणि काय चाललंय? आपल्याला इथे का बोलवलंय? कुणी बोलवलंय? कशासाठी बोलवलंय? आपल्याला काही माहित नाहीये आणि तुम्ही भांडत बसलाय. माझ्याकडे बघून काय बोलतो? त्याला बोल ना. बघ ना आता पण ऐकतो का? बघ ना तू. सत्या अरे अबे थांब ना बाबा. काय वेळ काय प्रसंग काय आहे? जर आपल्यापैकी कुणीच हा प्लॅन बनवलेला नाहीये तर मग ही तिसरी व्यक्ती कोण आहे?